लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापर्यंत एकमेकांच्या हातात हात घालून फिरणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात निकालानंतर मात्र दरी निर्माण झाल्याचं दिसतंय। लोकसभेला महाराष्ट्रात 45+ खासदार निवडून आणण्याच्या वल्गना करणाऱ्या भाजपला मतदारांनी जमिनीवर आणलं। 2019 मध्ये 48 पैकी 41 खासदार निवडून आणणाऱ्या महायुतीच्या पदरी यंदा फक्त 17 जागा आल्या। या निवडणुकीत भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं पानिपत झालं असलं तरी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं मात्र स्वतःचं अस्तित्व राखण्यात यश मिळवलं होतं। त्यामुळे या निवडणुकीनंतर शिंदे सेनेचा आत्मविश्वास वाढला असून त्यांचे नेते आता अजित पवार आणि भाजपच्या विरोधात उघड बोलण्याचं धाडसही करू लागलेत। यावरूनच शिंदे सेना आणि भाजप विशेषतः देवेंद्र फडणवीस गट यांच्यात काही आलबेल राहिलं नसल्याचे संकेत मिळत आहेत। कारण लोकसभेत 15 जागा लढवून त्यापैकी 7 निवडून आणणाऱ्या शिंदेंनी आता विधानसभेला जास्त जागांवर दावा करण्याचा निर्धार केलाय। शिंदे सेनेचे नेते माजी मंत्री रामदास कदम यांनी अलीकडेच विधानसभेच्या 100 जागा मागितल्या होत्या। त्यावरूनच शिंदेंच्या मनात नेमकं काय चाललंय ते स्पष्ट होतं। भाजपला मात्र ते कदापि मान्य नाही। उद्धव ठाकरेंचं सरकार पायउतार करताना भाजपनं नाईलाजानं एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं। मात्र आता कोणत्याही परिस्थितीत भाजपला महाराष्ट्रात आपला मुख्यमंत्री बनवायचा आहे। त्यामुळे त्यांचाही किमान 150 विधानसभा जागांवर दावा असेल। याच छोट्या मोठ्या भावांच्या वादातून या दोन्ही मित्रपक्षांमध्ये आतापासूनच धुसफूस सुरू झाली आहे। विधानसभेला तर अजून 3-4 महिने बाकी आहेत। त्यामुळे अजून महिनाभर तरी जागा वाटपाच्या नुसत्याच चर्चा होतील, त्याला अंतिम स्वरूप ऑगस्टमध्ये प्राप्त होऊ शकेल। मात्र आता 12 जुलै रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी महायुतीत कुणाला किती जागा मिळाव्यात, संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात कुणाच्या पदरी किती जागा मिळाव्यात यासाठी महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये स्पर्धा सुरू झालेली आहे। राज्यात काहीही चर्चा झाली तरी अंतिम निर्णय तर दिल्लीतील भाजप श्रेष्ठीच घेणार आहेत। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रदेश भाजपातील नेत्यांना फारसा भाव न देता थेट दिल्लीतील भाजप श्रेष्ठींशी संवाद साधायला सुरुवात केली आहे। पूर्वी महायुतीच्या नेत्यांची बैठक असली की एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्रित दिल्लीला जायचे, अमित शहा यांच्याशी चर्चा करायचे। मात्र आता विधान परिषदेचं जागा वाटप ठरवण्यासाठी एकनाथ शिंदेंनी नुकतीच एकट्यानं दिल्लीला जाऊन अमित शहा यांच्याशी चर्चा केली आहे। त्यांनी फडणवीसांना विचारलंही नाही। त्यानंतर दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्लीत जाऊन भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडे जाऊन भाजपच्या कोट्यातून इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या नावाची यादी सादर केली। यावरून शिंदे फडणवीस यांच्यात विसंवाद असल्याचं दिसून येतं। विधानसभेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होतंय। सध्याच्या पक्षीय बलाबलनुसार प्रत्येक जागेसाठी 23 मतांचा कोटा निश्चित करण्यात आलाय। सध्या महायुतीकडे 200हून अधिक आमदारांचं संख्याबळ आहे। त्यामुळे युतीचे 9 आणि महाविकास आघाडीचे 2 आमदार निवडून येऊ शकतात। यात भाजपचे 5, शिंदे सेनेचे 2, अजित पवार गटाचे 2 आमदार निवडून येऊ शकतात। तर आघाडीतील काँग्रेसचा 1 आणि उद्धव सेना शरद पवार गटातील आमदारांच्या मतांचा मिळून एकच आमदार निवडून येऊ शकतो। जर सर्व पक्षांनी हा फॉर्म्युला मान्य केला तर विधान परिषदेची ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते। पण लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर आघाडीचा आत्मविश्वास वाढलाय। त्यांना युतीतील आणि काही अपक्ष आमदारांकडून क्रॉस वोटिंगची अपेक्षा असल्यानं आघाडीकडून 3 उमेदवार मैदानात उतरवले जाऊ शकतात। काँग्रेसकडे 40 आमदार आहेत, त्यामुळे 2 जागा निवडून आणण्याचा विश्वास आहे। भाजपच्या कोर कमिटीची नुकतीच मुंबईत बैठक झाली। त्यात विधान परिषदेच्या भाजपच्या वाट्याला येणाऱ्या 5 जागांसाठी तब्बल 35 इच्छुकांचे अर्ज पक्षाकडे आले आहेत। यातून 5 जणांची नावं निवडण्याचं प्रदेशाध्यक्षांसमोर आव्हान असेल। त्यातही विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कुणाला नाराज करणं परवडणार नाही। भाजपात गेल्या 5 वर्षांपासून इतर पक्षातून मोठ्या प्रमाणावर आवक वाढली आहे। त्यांना पदही झटपट मिळत असल्यानं माधव भंडारींसारखे काही निष्ठावंत वर्षानुवर्ष पदाच्या प्रतीक्षेत आहेत। आता लोकसभेच्या निकालानंतर भाजप जमिनीवर आल्यानंतरही निष्ठावंतही आक्रमक झाले असून तेही आपला हक्क मागण्यासाठी पुढे येत आहे। यातूनच 5 जागांसाठी 35 इच्छुकांचे अर्ज दाखल झालेत। ही सर्व यादी घेऊन फडणवीस आणि बावनकुळे दिल्लीत दाखल झालेत। पूर्वी फडणवीस ठरवतील ती महाराष्ट्रात पूर्व दिशा होती। मात्र आता भाजप श्रेष्ठींनीही उमेदवार निवडीत लक्ष घातलंय। त्यामुळे यावेळी नावांची यादी अंतिम करताना त्यावर दिल्लीतील पक्षश्रेष्ठींचं मत फायनल राहील आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचं मतही त्यात महत्त्वपूर्ण राहू शकतं। महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून वातावरण पेटलेलं असताना
भाजपच्या उमेदवार निवडीत या दोन्ही प्रवर्गांना झुकतं माप दिलं जाऊ शकतं असे संकेत मिळत आहे.